उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही वार पलटवार बघायला मिळतोय। फडणवीसांनी पांघरुण घातक आढावा आणि भ्रष्टाचारांवर पांघरुण घालावं असं म्हणत ठाकरेंनी टोला लगावला आणि ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला। तर यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि फणा काढायचा प्रयत्न करायचा नसतो असा ठोमणा त्यांनी लगावला। मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे। म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला। त्याच्यामुळे इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ द्या ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा। कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचाराला पांघरुणात घेतलंस तू, तसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर। आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे। प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे। बघा, गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्यांना कोणतरी सांगा। बघा, गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो त्यांना कोणतरी सांगा।